अप्पर वर्धा धरणाबाबत एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। अप्पर वर्धा धरणाच्या आज 13 पैकी 13 ही दरवाजे उघडण्यात आले आहे। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे। केदार चौक वरुड येथे 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। यावर्षी पहिल्यांदा हे 13 दरवाजे 55 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून सध्या यातून 1151.51 घनमीटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे अप्पर वर्धा धरणावरती आता पर्यटकांची तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे। प्राप्त माहितीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नजीक असणाऱ्या अप्पर वर्धा धरणाची आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 सकाळी 8 पर्यंत जलाशय पातळी 342.25 एवढी असून 95.79% धरण भरले आहेत। त्यामुळे आज दिनांक 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता अप्पर वर्धा धरणाचे 13 द्वार प्रत्येकी 55 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून यातून सध्या 1151.51 घनमीटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू आहे। विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदा अप्पर वर्धा धरणाचे हे 13 दरवाजे उघडण्यात आले असल्याने पर्यटकांची तुफान गर्दी वाढण्याची शक्यता आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। अप्पर वर्धा धरणाबाबत प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा व आमच्या इंस्टाग्राम पेजला आताच फॉलो करा। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 74 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।